नाहीये, पटकन पाठवून द्या। मॅच सुरू होण्या अगोदर ती या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत। दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू इथे उपस्थित असणं फार गरजेचं आहे। गोलंदाजी मार्कवरती मंथन यांना आपण पाहतोय, तर आघाडीचे दोन्ही बॅटर जे मैदानामध्ये आहेत त्यांची नावं मात्र समजू शकत नाहीयेत, त्यामुळे अतिरिक्त खेळाडू इथे येणं फार गरजेचं आहे। कुणाल दाते सर देखील आपल्या बरोबरीने आजच्या दिवसभरामध्ये आजच्या रजनीमध्ये ते आपल्या बरोबर जोडल्या जात आहेत। IPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा आवाज आपण मराठीमधून ऐकलाय आणि या पुणे प्रीमियर लीगचा खऱ्या अर्थाने हा बुलंद आवाज आज या रजनीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतोय आणि फार चांगले चांगले अनुभव आणि चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्यामधून त्यांच्या आवाजामधून आपल्याला ऐकायला मिळतील। आघाडीचे दोन्ही बॅटर आलेत, मॅच सुरू होते, लेट्स प्ले, पंचांचा इशारा। आजच्या रजनीमधील ही दुसरी मॅच मैदानामध्ये संपन्न केली जाते। पहिलाच बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर, पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय। अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ सुरुवात श्री गणेशा इथे प्रामुख्याने केला जातोय। सुरुवात अवंतर धावेने, 5 षटकांची मॅच आहे, आपल्याला टाइम लिमिट आहे, त्यामध्येच षटक संपवणं हे बंधनकारक आहे। पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर आणि बॉल मात्र सरळ समालोचन कक्षाच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी येतोय चौकार। या भागातली टीम लई टॉप, शिक्षर त्यात बॅटिंगचा खॉप। 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ। विशाल यांच्या बॅटमधून आलेला हा दमदार फटका चौकारासाठी, आणि मगाशीच आपण सांगितलं की हेलिकॉप्टर फटक्यांसाठी विशाल यांना नक्कीच एक चांगली ओळख आहे। खोलवर टप्प्याच्या बॉलवरती तो प्रहार आपल्याला पाहायला मिळाला आहे। पुन्हा एकदा गुडघा टेकवत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र शरीरावरती आदळतोय, कुठल्याही प्रकारची धाव नसेल। कमबॅक इथे गोलंदाज देखील करतायत, चांगली सुरुवात इथे मंथन यांनी देखील केली आहे। कमबॅक करण्याची ही सुरुवात देखील इथे त्यांच्या माध्यमातून केली जाते। पुन्हा एकदा ऑन साईडला चांगला फटका खेळलाय, एक टप्पा घेत बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे, पुन्हा एकदा येतोय चौकार 4 धावेंसाठी। लई जिगरबाज हे आमचे प्लेयर, गडी चमकवून टाकणार ओव्हर। कॅप्टन सहसारीच मेजर, दणका बसणार चौकार शिक्सर। मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा हो। 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 9। पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे। चौकार आल्यानंतर काहीसा कानमंत्र इथे खेळाडू देखील देत आहेत की गोलंदाजांनी नक्की कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे। हा अनुभव शेअर करणारी ही गोष्ट आहे की प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो आणि तो अनुभव शेअर करणं फार गरजेचं आहे की कुठला बॅटर कशा पद्धतीने खेळतोय, कशा प्रकारे त्याच्या बॅटमधून धावा येतात, त्याला रोखण्यासाठी तुम्हाला रणनीती कशी वापरायची आहे, या सर्व काही गोष्टींची चर्चा इथे केली जाते। पुढचा बॉल, पुन्हा एकदा वेगात बॅट इथे फिरवली गेली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये। चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव पद्धतीने इथे विसावला जातोय। हा चेंडू देखील सुरेखरित्या इथे आपण पाहतोय हाताळण्याचा प्रयत्न केलाय। बॅक टू बॅक 2 डॉट बॉल एका चौकारानंतर ही जी चर्चा झाली ना, चौकार गेल्यानंतर त्या चर्चेचं रूपांतर इथे मात्र निर्धाव चेंडूने केलं जात आहे। ऐकावं लागतं, सिनियर काही खेळाडू आहेत जे जाणकार आहेत, त्यांचा नक्कीच ऐकल्यानंतर चांगले परिणाम देखील होत आहेत। बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, धावसंख्या मात्र 9 वरती स्थिरावली आहे। गुरुज पुणे वॉरियर्स संघ मात्र इथे बॅटिंग करतोय। हा चेंडू मात्र भरकटलाय, मला वाटतं अधिक स्तुती झाली गोलंदाजाची आणि त्यामुळे ते भारावून गेले, अक्षरशः त्यांना दृष्ट लागली आणि लगेच पुढचा बॉल इथे अवांतर। अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 10, दुहेरी अंकामध्ये प्रवेश। हा चेंडू देखील बॅटच्या समोरून वळण घेत असताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। गुरुज पुणे वॉरियर्स हा संघ इथे आपण पाहतोय आणि या
संघाच्या संघ मालकीणी इथे उपस्थित आहेत. सौभाग्यवती मृणालीताई बापू कांबळे यांचं देखील इथे शुभागमन झालंय. आज जर आपण बघितलं तर मुख्य व्यासपीठावरती राजकीय क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील, क्रीडा विश्लेषक या सर्वांचीच मांदियाळी या पुणे प्रीमियर लीगच्या मुख्य व्यासपीठावरती होती आहे. संघ मालक देखील इथे येत आहेत आपल्या खेळाडूंना इथे प्रोत्साहन देण्यासाठी. प्रत्येक संघ मालक आपल्या भागातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेदरम्यान जो उपलब्ध करून दिला आहे, आपल्या माध्यमातून काहीतरी त्यांच्यासाठी करायचं या उद्देशाने संघ मालकी पद जे त्यांनी घेतलंय त्याच्याबद्दल त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. पहिले षटक संपलंय, 10 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती आशिष विशेष अशी कामगिरी करण्यासाठी त्यांना आमंत्रित केलंय. उलट दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नाहीये. अल्टी पलटी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारेल कल्टी 4 धावेंसाठी. सुरेखरित्या इथे हा प्री प्लॅन होता. क्षेत्ररक्षक नाहीये त्या जागेवरती चेंडू खेळायचा आहे आणि आत्ताचं क्रिकेट हे बदललेलं आहे. अत्याधुनिकता या प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला बॅटरच्या माध्यमातून करताना पाहायला मिळालेली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॉलला फोर्स करण्याचा प्रयत्न, परंतु पंच कळवतायत नो बॉल आहे. अतिरिक्त धाव आणि ती देखील नो बॉलची आहे. उघडा डोळे आणि पहा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट. 15 धावा. पुन्हा एकदा चेंडू इथे भरकटलाय उजयष्टीच्या बाहेर. अतिरिक्त वळण तिथे घेतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या बिनबाद 16. 16 फॉर विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर आपण पाहतोय नो बॉल, त्यानंतर आलेला व्हाईट बॉल. एका चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत आशिष यांनी खर्च केल्यात. 16 धावा. पुढचा बॉल आशिष यांचा. सामना करतील ते विकी थोरात. इथे देखील समोरच्या दिशेने उडवलाय. फ्री हिटचा बॉल आहे. चेंडू मात्र इथे सीमारेषेच्या पलीकडे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. हा येतोय दमदार पुणे प्रीमियर लीगचा शानदार षटकार. कॅच आउट घेणार चारदा. गेम चेंजर हाय तो दादा. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेट. 22 धावा आतापर्यंत झाल्यात. सुरेख अशी फटकेबाजी आहे. 2 चेंडूंमध्येच 12 धावा खर्च केल्यात आशिष यांनी. विशेष कामगिरी नाहीये, थोडीशी खराब कामगिरी होतीये. धावा खर्च केल्या जातात. 22 धावा आतापर्यंत झाल्यात. हा चेंडू देखील भरकटला जातोय. बॅटरच्या मेरिट पासून इथे रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये आलेली अतिरिक्त धाव. धावसंख्या 23. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 24. 24 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सुरुवात चांगली आहे गुरुज पुणे वॉरियर्स या संघाकडून. आघाडीच्या दोन्ही बॅटरने कमालीची बॅटिंग आतापर्यंत केली आहे. प्रत्येक बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आहेच, परंतु सिंगल डबल कडे देखील लक्ष केंद्रित केलं जातं. हे बेसिक क्रिकेट आहे. प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार खेळता येत नाही. सिंगल डबल कडे देखील लक्ष द्यावं लागतं आणि ते दिलंय. धावसंख्या 24 आहे. एकही बॅटर बाद नाहीये. सुस्थिती आहे गुरुज पुणे वॉरियर्स. हा चेंडू देखील भरकटला जाईल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे. ही घरची गोलंदाजी आहेच, परंतु लांबलचक षटक देखील होत आहे. फार लांबलचक आहे. पुन्हा एकदा काहीशी चर्चा. इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण नेहमीच बघतो की एखाद्या वेळेस गोलंदाज खर्ची गोलंदाजी करत असेल ना, तर क्षेत्ररक्षक आपली जागा बदलतात. आणि ती कशासाठी? येणारा चेंडू तुमच्या समोर आहे. जागा बदलण्याचा फायदा होतो का? जागा बदला आणि नशीब बदला असं कुठेतरी साम्य इथे पाहायला मिळेल. ओके, जागा बदलली आहे. गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पुढचा बॉल इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. फटका फसतोय. जागा बदलली आणि इथे मात्र ती संधी देखील गमावली. चेंडू काही वेळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले, परंतु तो चेंडू हातामध्ये मात्र चिटकला नाही. चेंडू हातातून निसटतोय. कॅच ड्रॉप. जीवदान मिळत आहे. 2 धावा देखील त्या दरम्यान प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 27.
27 फॉर विदाउट लॉस. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. अजूनही 2 चेंडू इथे या षटकातील शिल्लक आहेत. संघमालक देखील खुश असतील आपल्या संघावरती. गुरुज पुणे वॉरियर्स वेळेत वेळ काढून देखील संघमालक येत आहेत आणि खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. याचं कौतुक आहे. पुन्हा एकदा मिळालेलं जीवदान आणि त्या जीवदानाचा घेतलेला खरपूस समाचार. बॉल मात्र जाईल सीमारेषा पार. हा देखील येतोय शानदार षटकार. राडा होणार पोर नाही ऐकणार रे. राडा होणार पोर नाही ऐकणार रे. राडा होणार पोर नाही ऐकणार. राडा होणार पोर नसत्यात ऐकत. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33. 33 धावा. काय सुरुवात इथे केली आहे. अप्रतिम अविश्वसनीय अशी सुरुवात आहे. ड्रीम स्टार्ट दोन्ही बॅटरने केलाय. डबल व्ही ची जोडी आहे. व्ही फॉर विक्ट्री. हा चेंडू देखील नो बॉल. चुकीची गोलंदाजी आहे. संधी निर्माण केली, त्या संधीचं सोनं करता आलं नाही आणि त्यानंतर मात्र ही खर्ची गोलंदाजी आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 34. पुन्हा एकदा फ्री हिट. फ्रीटचा बॉल. आता मात्र इथे बॅटवरतून ब्रश होतोय. झेल मात्र टिपला तरी सुद्धा बॅटर सेफ होता, परंतु इथे निर्धाव. एकदाच हे षटक, दुसरं षटक इथे संपुष्टात येत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गुरुज पुणे वॉरियर्स या संघाची धावसंख्या 34 धावा झाल्यात. 34 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर. 5 षटकांची मॅच आहे. शॉर्ट फॉर्मॅट आहे, परंतु या फॉर्मॅटमध्ये देखील धावसंख्येचा विक्रम होऊ शकतो. मागच्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं असेल. 2 चांगले मित्र विरोधी संघामध्ये खेळले, एकमेकांच्या विरोधात खेळले. अमित तांबे आणि त्यांच्या बरोबरीने बिक्की दास. बरोबर दोन्ही चांगले खेळाडू आहेत आणि दोन्ही चांगले मित्र आहेत, परंतु आज वेगवेगळ्या संघामध्ये खेळले. अमित तांबे यांच्यावरती इथे प्रहार करण्यात आला. बॅक टू बॅक 3 षटकार देखील आपण येताना पाहिले. हे एकत्रित खेळण्याचा देखील फायदा होतो. अमित तांबे काय गोलंदाजी करणार आहेत, कशा प्रकारे ते खेळणार आहेत, याच्या देखील काहीशा चांगल्या बाबी, वाईट बाबी देखील इथे समजून आल्या आणि त्यामुळे बिकी दास यांनी त्यांच्यावरती आक्रमण देखील केलं. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील मिळवला. 68 धावेंची एक मोठी इनिंग त्यांनी पेश केली. 2 षटकं संपल्यात. बॅटिंग पॉवर प्लेचा इथे निर्णय आहे. बॅटिंग पॉवर प्ले 3ऱ्या किंवा 4थ्या षटकामध्ये तुम्हाला घेणं हे अनिवार्य आहे. 3ऱ्या किंवा 4थ्या घ्यावाच लागेल. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेच आहे, ज्यामध्ये 2 खेळाडू 30R सर्कलच्या बाहेर तैनात केले जातील आणि ज्यावेळेस बॅटिंग पॉवर प्ले असेल त्यावेळेस 3 खेळाडू हे 30R सर्कलच्या बाहेर तैनात केले जातील. 2 षटकं संपलेत. 34 धावा. चला पटपट खेळा. वेळ तुमच्यासाठी थांबणार नाहीये. 16 मिनिटं लक्षात ठेवा. टायमर इथे चालू आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आयुष. 3 बाहेर. आयुष आपण पाहतो इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. संघाचे संघनायक करण भोसले आपण पाहतोय डीप लॉंग ऑन मध्ये तैनात आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. मिड विकेट, डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक इथे मिड ऑन मध्ये तैनात केला जातोय. डीप स्क्वेअर लेग आहे आणि डीप कव्हर पॉइंट असे 3 खेळाडू हे 30R सर्कलच्या बाहेर तैनात केले जातात. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिलाच बॉल आयुष. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा कुदलाय. त्यावरती 1 धाव नक्कीच मिळेल. बॅकअप आहे. एकाच्या पाठोपाठ दुसरा येतोय, एकाला बॅक करतोय. बॅकअप असणं किती गरजेचं आहे. जर बॅकअप नसेल तर बॅकअप नक्कीच होणार, त्यामुळे बॅकअप दिलाय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 36. सॉरी 35. 35 धावा. आतापर्यंत 13 चेंडू हे लिगल आहेत आणि त्यामध्ये 35 धावा झाल्यात. पुढचा बॉल. हा चेंडू देखील इथे भरकटला जातोय उजव्या यष्टीच्या बाहेर. अतिरिक्त धावा, या ज्या अतिरिक्त धावा, या ज्या बोनस स्वरूपाच्या धावा आहेत, या दुसऱ्या डावामध्ये माग ठरू शकतात. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 36 धावा आतापर्यंत झाल्यात. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा अवांतर धाव आहे. 37 धावा झाल्यात.
37 रन्स ऑन बोर्ड, 37 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे. अतिरिक्त धावा इथे वारंवार ज्या खर्च केल्या जात आहेत. 37 धावा तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना पुढे एक दाखवलवट टप्प्याचा बॉल, शरीर भेदक मारा. थोडीशी लाईन आणि लेंथ बदलली ना की लगेच तिथे काही ना काहीतरी परिणाम घडून येतो. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू वळवण्याचा प्रयत्न, अतिरिक्त धावा आल्या. इथे लाईन आणि लेंथ बदलली, सरळ शरीराचा वेध, निर्धाव चेंडूची देखील सांगता होतीये. धावसंख्या होते ती 37. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत हेमंत पवार. सध्या या आडनावाची चर्चा देखील संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. पवार म्हटल्यानंतर पावर, ह्या आडनावामधली पावर नाही, त्या खेळाडूमधली देखील पावर आहे. हेमंत पवार चांगल्या पद्धतीने चेंडू अडवतायत. सिंगल इथे मिळते. धावसंख्या मात्र 38. या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम केलंय पियुष यांनी, जे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. पुढचा बॉल, पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे. आयुष धावसंख्येमध्ये इथे 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा, 39. आघाडीचे दोन्ही बॅटर डबल व्ही ची जोडी कमालीची बॅटिंग करतायत. इथे मात्र फटका फसतोय, चेंडू हवेत. हेमंत पवार कोण घेणार? 3 खेळाडूंच्या मधोमध चेंडू आदळलाय. मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, 3 तिघाड काम बिघाड. तिघ एकत्र आले आणि तिघांच्या बरोबर मध्येच बरोबर चेंडू आदळला. तिघ आले ना तीच चूक झाली. दोघं आले असते तर यदाकदाचित झाला असता. तू घेऊ का मी घेऊ, कोणीच घेतला नाही. झेल मात्र इथे निसटतोय आणि जीवदान पुन्हा एकदा मिळत आहे. दोन्ही बॅटर आज नशीब किशातच घेऊन आलेत. दोघांनाही जीवदानं मिळाली आहेत. धावसंख्येमध्ये मात्र 1 ने वाढ. धावसंख्या 40. विकेट घेण्याची संधी होती परंतु ती संधी गमावली आहे. 40 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल, आतापर्यंत चांगली गोलंदाजी आयुष यांच्याकडून पाहायला मिळतेय. 4 चेंडू झालेत या षटकातील. हा चेंडू देखील ऑन साइडला. हेमंत पवार वेगात येऊन चेंडू अडवतात, फेकी करतायत. सिंगल कुठल्याही प्रकारची घेतली जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं पवारांची पॉवर आहे. चांगल्या पद्धतीने ते फेकी केली आहे. टॉट, निर्धाव. पुढचा बॉल, पुन्हा एकदा ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू आला परंतु पंच कळवतात नो बॉल आहे. इथे पुन्हा एकदा चूक झाली आहे. 1+1. आताचे एकूण 2 धावा. धावसंख्या 42. अजून एक संधी आहे बॅटरला. मगाशी जीवदान मिळालंय, बघूया. आणि त्यातून आता फ्री हिटचा चेंडू खेळण्याची संधी आहे. संधी मिळाली आहे पुन्हा एकदा बॅटरला. काय केलं जाईल या फ्री हिटच्या बॉलवरती? फ्री हिटचा बॉल इथे मात्र निर्धाव. टॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय. इथे मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज देण्यात आलाय. जो रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा वापर इथे मात्र केला जातोय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर, तिसरे पंच. टेनिस cricket.in वॉर रूम मध्ये आपण जातोय. तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत असेल. काय असेल या चेंडूची कहाणी पाहायला मिळेल टेनिस cricket.in माध्यमातून. दूध का दूध और पाणी का पाणी. मुख्य स्क्रीनवरती देखील मान्यवरांना आपण पाहतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत रोहित लायगुडे. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चर्चेत असलेलं नाव. आपली स्पर्धा कशी भरवायची आहे रोहित लायगुडे यांना विचारा. अप्रतिमरित्या नियोजन आयोजन. प्रत्येकाने केलेलं तोंड भरून कौतुक आहे. कौतुक करण्यासाठी तुमची कामगिरी तशीच होणं फार अपेक्षित आहे. काम ऐसा करो कि नाम बन जाए और नाम ऐसा बने कि नाम बताने के बाद में काम बन जाए. असं रोहित लायगुडे यांचं कर्तृत्व आहे. त्याचबरोबर स्वराज पोकळे देखील आहेत. त्यांची संपूर्ण टीम आहे. एकट्याचा नाहीये हा खेळ, सगळ्यांनी मिळून हा केलेला हा अट्टास आहे, जो दुसऱ्या पर्वामध्ये देखील दमदार आयोजनामध्ये संपन्न केला जातोय. 3 षटकं संपली. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती 42. षटक क्रमांक 4. गोलंदाजी मार्क वरती साहिल, स्ट्राइक वरती विशाल, नॉन स्ट्राइक एंड वरती विकी थोरात. डबल व्ही ची जोडी, आघाडीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. पुढचा बॉल अकूट टप्प्याचा आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आदळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये.
डॉट. सुरुवात निर्धाव चेंडूने केली जाते. मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता संपूर्ण हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर प्रतिमा आहे. त्याचबरोबर संभाजी महाराजांची देखील एक सुंदर अशी प्रतिमा आपल्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून इथे दाखवली जाते. पहिलाच बॉल या षटकातील निर्धाव डॉट. 42 धावा झाल्यात. अजूनही 11 चेंडूंचा खेळ हा पहिल्या डावातील शिल्लक. पुढचा बॉल इथे देखील ऑन साइडला भला मोठा प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार. हा येतोय पुणे प्रीमियर लीगला सलामी देणारा दमदार 6-6-6 षटकार. लय जिगरबाज हे आमचे प्लेयर, गडी चमकवून टाकणार ओहर. कॅप्टन सहसारीच मेजर, तणका बसणार चौकार शिक्सर. 48 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगला फटका इथे विशाल यांच्या बॅट मधून येतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट आहे. धावसंख्या मात्र 48 वरती इथे स्थिरावली जाते. बघा सुरुवात काय झाली आहे आणि शेवट कशा पद्धतीने केला जाईल. 48 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती आदळतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता देखील होतीये. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आमचं कॉमेंट्री बॉक्स देखील इथे दर्शवलं जात आहे. कौतुक आहे या सर्व गोष्टींचं देखील. आम्हाला देखील या स्पर्धेदरम्यान समालोचन करण्याची संधी संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मिळाली आहे. त्याबद्दल त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. संधी मिळाल्यानंतर कामगिरी देखील तशीच करावी लागते. मग ती खेळाडू असू द्यात किंवा समालोचन कक्षामध्ये समालोचन करणारी ती जबाबदारी असू द्यात, आम्हाला देखील ती चांगल्या पद्धतीने पेलावी लागते. टेनिस क्रिकेट .in ती पारदर्शकता आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा चेंडू इथे सुरेख चांगल्या पद्धतीने इथे चेंडू हाताळला. या षटकामध्ये धावांवरती अंकुश लावण्याचं काम आतापर्यंत गोलंदाज साहिल यांनी केलंय. 48 धावा. 4 चेंडू इथे डॉट आहेत. एकच षटकार आलाय. कमालीची गोलंदाजी. या षटकातील शेवटचा बॉल. 48 धावा. शेवटच्या बॉलवरती फटका इथे आपण पाहतोय. फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आज झेल घ्यायचाच नाही किंवा विकेट घ्यायचीच नाही असं ठरलंय की काय. झेल निसटला परंतु धावबाद. क्रिकेट मधली आत्महत्या. पहिलाच बॅटर विशाल इथे धाव बांधून डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. पुणे प्रीमियर लीग आणि कॅमेरा आल्यानंतर प्रत्येकाची भावमुद्रा इथे काहीशी वेगळीच होते. कारण कॅमेरा आपल्यापर्यंत येतोय आणि युट्यूब वरती आपल्या भावमुद्रा इथे टिपल्या जातात. त्यानंतर ते हातवारे असतात. विक्ट्रीचा सिम्बॉल इथे केला जातो आणि ते मित्रांबरोबर मॅच बघण्याचा आनंद काहीसा वेगळाच आहे. म्हणजे अगदी आपण युट्यूबद्वारे बघण्यापेक्षा या एवढ्या चांगल्या नियोजनाचा आनंद आणि आपल्या सर्वांच्या जवळ असलेली ही स्पर्धा आहे. धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48-49 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. अजूनही शेवटचं षटक. चला ना पटपट. तुम्ही का घाई करताय अशी. चला लगेच लगेच. गोलंदाजी मार्क वरती. अंतिम षटक. यश नावात तर यश आहे. बघूया संघाला यश मिळून देताय का. एक विकेट तर गेली आहे. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय बॅटिंगसाठी आलेत जे नॉन स्ट्राईक एंड वरती असतील. निकेतन पाटोळे. फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नावाजलेला ग्रेट फिनिशर म्हणून त्याला ओळखलं जातं. पहिलाच बॉल या षटकाचा. नो बॉल आहे. पंचांनी इथे नो बॉल कळवलाय. बरोबर 50 धावा संघाच्या पूर्ण झालेल्या आहेत. गुरुज पुणे वॉरियर्स या संघाच्या 50 धावा पूर्ण आहेत. 50 अप. एक बॅटर बाद. 50 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल
हा चेंडू देखील डाव्या यष्टीच्या बाहेर आहे, व्हाईट बॉल आहे. पंच इथे वेळ संपलेली आहे. एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. एक प्लेअर कुठलाही आतमध्ये घ्या. ती फ्री हिट झाल्यानंतर घ्यायचं आहे का? फ्री हिट झाल्यानंतर एक प्लेअर आतमध्ये घ्या. धावसंख्या 51. एक बॅटर बाद. अजूनही फ्री हिटचा बॉल कंटिन्यू आहे. इथे फ्री हिटचा बॉल चांगल्या पद्धतीने खेळला आहे आणि सीमारेषेच्या पलीकडे देखील धाडला आहे. स्टँड अँड डिलिव्हर नो प्लस आलेला षटकार. धावसंख्येमध्ये 7 ने वाढ. धावसंख्या होते ती 58. एक बॅटर बाद. घेणार चारदा गेम चेंजर हाय तो दादा. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. बॅक टू बॅक. इथे मात्र नो बॉल आहेत आणि धावांना देखील इथे वाढ करून देण्याचा प्रयत्न केला जातोय. 58 धावा आतापर्यंत झाल्यात. फ्रेट अजूनही कंटिन्यू आहे कारण हा देखील चेंडू नो बॉलच होता. 58 धावा, एक बॅटर बाद. यश इथे मात्र काहीशी खर्चिक गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल यश यांचा. पुन्हा एकदा चेंडू अवांतर आहे, व्हाईट बॉल आहे. बघा या संपूर्ण ओव्हरचं जर विश्लेषण केलं तर पहिला बॉल नो, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर नो, पुन्हा एकदा व्हाईट. याचा अर्थ पुढचा नो बॉल येतोय की काय? धावसंख्या मात्र 59. फ्री हिट कंटिन्यू आहे. बघूयात पुढच्या बॉलवरती नक्की कशा प्रकारे उत्तर दिलं जाईल. इथे देखील लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि बॉल सीमारेषेच्या देखील पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. या भागातली टीम लई टॉप. शिक्षर कॅट बॅटिंगचा खॉप. नाही सामना जिंकणार. 62 धावा झाल्यात. या एका चेंडूमध्ये 16 धावा यश यांनी खर्च केल्यात. खर्च करताना मागे पुढे त्यांनी बघितलंच नाही, दोन्ही हातांनी खर्च केलाय. 16 धावा इथे खर्च केल्यात आणि एकच लिगल डिलिव्हरी आतापर्यंत झाली आहेत. अजूनही 5 शिल्लक आहेत. किती धावा खर्च केल्या जातील सांगता येणार नाही. अनिश्चितता पूर्णपणे ठासून भरली या खेळामध्ये. निश्चित सांगताच येणार नाही की हे षटक निर्धाव जाईल किंवा या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येतील. काही सांगता येणार नाही. पुढचा बॉल. हा चेंडू देखील वाईट. 17 धावा खर्च केल्यात एका चेंडूमध्ये. हे प्रेशर आहे जे इथे पेलता येत नाहीये. घरामध्ये ज्याप्रमाणे प्रेशर कुकरची शिट्टी वाजते ना, त्याप्रमाणे इथे गोलंदाजाची शिट्टी वाजली आहे. 17 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. तोच खतरा झाला यश याला. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू हवेत आणि डिस्टन्स जितकं पाहिजे तितकं मिळालंय. हाय अँड हँडसम. खडे खडे बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार. तो प्लेअर आतमध्ये घ्या आता आणि थोडस लवकरच घ्या कारण वेळ आपला अधिक होतोय. कारण टाइम पेनल्टी घेतलाय का? एक प्लेअर आतमध्ये घेतलाय. चला पटपट खेळा. अजून तुम्ही जर 4 मिनिटं अधिक खर्च केलीत तर अजून एक आतमध्ये घ्यावा लागेल. फार वेळ लावू नका प्लीज. धावसंख्या 72. 72 फॉर लॉस ऑफ 1. मिळालेल्या जीवदानाचा फायदा आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. करे तो क्या करे. लंका दहनाच्या वेळेस ज्याप्रमाणे हनुमंताची शेपटी वाढत चालली होती ना, त्याप्रमाणे हे षटक देखील वाढत चाललंय. फार लांबलचक आहे. अतिरिक्त धावा इथे खर्च होत आहेत. धावसंख्या 73. 73 फॉर लॉस ऑफ 1. 73 धावा. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. मी मगाशी सांगितलं की इथे मात्र विकी थोरात जीवदान इथे मिळवतायत. आज नशीब ते किशातच घेऊन आलेत. 3 चेंडूंमध्ये 26 धावा इथे खर्च केल्यात. क्या बात आहे. इथे जमेची बाजू झाली आहे.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आणि त्यावरती केलेला प्रहार. बॉल गेलाय सीमारेषा पार. हा देखील येतोय दमदार षटकार. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार पोरं नाही. 81 धावा झाल्यात एक बॅटर बाद. फार महागडं षटक आहे. किती धावा खर्च केल्यात? 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 32 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये 6 ऍड करा. 5 चेंडूंमध्ये 38 धावा यश यांनी खर्च केल्यात. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. मिळालेलं जीवदान मग काय त्याचा फायदा घेणार नाही. अप्रतिम फटकेबाजी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 87 धावा एक बॅटर बाद. नाही सामना जिंकणं सोपं. वंडरफुल दिसणार शॉट. या बघाय मजा विषय तिथं जंक्शनचा होणार. शेवटचा बॉल या षटकातील या इनिंग मधील शेवटचा बॉल. 87 धावा झाल्यात. 90 पार धावसंख्या होईल का? जाईल का? इथे देखील खोलवट टप्प्याचा बॉल आहे. हेमंत पवार फक्त पाहत बसतील. विकी यांच्या वैयक्तिक 50 धावा देखील इथे पूर्ण आणि सांघिक धावसंख्यात बरोबर 93 झाली आहे. तर विजयासाठी 94 धावेंची गरज आहे. पहिला डाव पहिला खेळ इथे संपुष्टात आलाय. 5 षटकांमध्ये फार मोठं आणि विशाल लक्ष्य इथे साध्य केलंय. गुरुज पुणे वॉरियर्स या संघाने लढवय्यापणे ते लढले. मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेतला आणि त्यानंतर मात्र एक मोठा धावसंख्येचा डोंगर उभा केलाय. डोंगर म्हणता येणार नाही. हा धावसंख्येचा हिमालय पर्वत आहे आणि तो मात्र इथे उभा केला जातोय. अन्वी 11 या संघाकडून कशा प्रकारे प्रतिहल्ला केला जाईल, कशा प्रकारे या 94 धावेंचा पाठलाग केला जाईल याची जशी उत्कंठा तुम्हाला आहे ना तशी आम्हाला देखील आहे. नुकताच ज्यांचं शुभागमन होत आहे अतुलदादा फडतरे यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. कसं काय विजेत्याची मॅच आहे ना? कशाला आता ते फिल्डिंग करणार का टॉस करणार? यानंतर होणारी जी मॅच आहे ती सचिन ढवळे प्रहार 11 आणि त्यांच्या विरोधात गुरुज पुणे वॉरियर्स. लगेच सेकंड मॅच खेळावी लागणार आहे गुरुज पुणे वॉरियर्स या संघाला. चला गुरुज पुणे वॉरियर्स लगेच मैदानाचा ताबा घ्या. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आलेला आहे. दुसऱ्या डावाची सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा इथे आम्ही आमंत्रित करतोय कुणाल दाते सरांना दुसऱ्या डावासाठी. मॅच रंगतदार होण्यापेक्षा ती रंगतदार कशी केली जाईल शब्दांनी आणि त्या शब्दांचा इथे मात्र योग्य पद्धतीने वापर करणारे कुणाल दाते सर आपल्या बरोबरीने इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. या सर पुणे प्रीमियर लीगच्या या समालोचन कक्षामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. 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 शिक्षर कॅट बॅटिंगचा खॉप. नाही सामना जिंकणं सोपं. वंडरफुल दिसणार शॉट. या बघाय मजा विषय तिथं जंक्शनचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा होणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार
थँक्यू डीचे. परत एक वेळा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच. पुणे प्रीमियर लीग पीपीएल म्हणजे प्रेस्टिजचा विषय. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल, जिथे अन्वी 11 या टीमच्या समोर टार्गेट आहे 94 धावांचं. गुरुज पुणे वॉरियर्स या टीमने हे सेट केलंय. वॉरियर्स म्हणजे वॉर होणार आणि क्रिकेट जर युद्ध आहे तर त्या युद्धाचा योद्धा विकी थोरात आहे हे त्याने परत एक वेळा सांगून दिलंय. जसं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विचारलं जातं उस्मान का मॅच कब है, केतन मात्रे कधी खेळणार, जगत सरकारची मॅच आज आहे का, तसाच विकी थोरात ही पीपीएल खेळणार का असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. मागच्या वर्षी तो दुसऱ्या इनिंगला सुरुवात करत होता, म्हणजे लग्नाच्या बेडीत अडकला आणि त्यानंतर या वाघाची दहशत या स्पर्धेमध्ये सगळ्यांनीच पाहिली. पहिल्याच मॅच मध्ये दमदार अर्धशतक. परंतु अन्वी 11 आई संघ काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तेही संघर्ष करतील, तेही दाखवतील त्यांचा दमकम. चला तर सुरुवात करूया. पहिल्या ओव्हरला आता सुरुवात होईल. टार्गेट 94च आहे. गोष्ट छोटी आता डोंगरा एवढी राहिलेली नाहीये, पहाडा एवढी झाली आहे. म्हणूनच म्हटलं जातं राडा होणार, पोरं नाही ऐकणार. आता येईल खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेला मजा. आणि ती मजा तुम्ही सगळेजण घेणार आहात 26 तारखेपर्यंत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. चला तर सुरुवात झाली आहे. करण आणि मंथन नावात रन आहेत. करणच्या धावा करेल का? पहिलाच बॉल उलटा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सरळ चाललाय. आता तिथल्या फिल्डरच्या नाही मिळणार धाव करणला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. आणि आता तसं पाहिलं तर ज्यावेळेला एवढं मोठं लक्ष आहे, एकच पर्याय आक्रमण. मोठमोठे फटके मारायचे आहेत. परंतु दुसराही चेंडू बरोबर टप्प्यावर. नो बॉलचा निर्णय पंचांकडून. रणसंग्राम क्रिकेटचा 16 विजयाचा. हाफ पिच क्रिकेटचा विजय ही क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर फ्रीट आहे. ओ फ्रीटचा बॉल देखील बीट झालाय. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि त्याच्यामुळे जो दबाव आहे तो बनलाय अन्वी 11च्या टीमवर. आणखीन एक निर्धाव चेंडू. कंजूस गोलंदाजी सुरू आहे आणि त्याच्यामुळे प्रेशर मध्ये सध्या तरी संघ पाहायला मिळतोय. 4 चेंडू टाकून झाले त्या षटकातले. ओ परत एक वेळा निर्धाव चेंडू. आणि सलग जर असे निर्धाव चेंडू येत असतील तर मात्र मग पिछाडीवर जाईल अन्वी 11चा संघ. का पॉवर प्ले फोडावा लागेल. विशाल यादव रबाडा या टोपण नावाने एक वेगळी ओळख. आणि आता मात्र नो बॉल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. पीपीएल म्हणजे प्रेस्टिजचा विषय. पुणे प्रीमियर लीग दुसरी रात्र या क्रिकेटच्या स्पर्धेची. आणि खऱ्या अर्थाने पोरांनी राडाच केलाय. अप्रतिम असं नियोजन आणि क्रिकेटचा टप्प्यात कार्यक्रम तुम्ही अनुभवताय या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. जिथे हे नाव लागतं रोहित लायगुडे तिथे शो सुपर हिट असतो. ऑन ड्राईव्ह केला एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. आणि याच दरम्यान इथे आता
ओव्हरची समाप्ती. पहिलं षटक संपलंय. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर फक्त 3. आपल्या मुख्य व्यासपीठावर मृणालताई बापूसाहेब कांबळे नगरसेविका उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य. मी म्हणूनच शुभेच्छा ताई लायगुडे आणि प्रज्ञाताई फरतडे यांना विनंती करेन, आपण नगरसेविका मृणालताईंचा सन्मान आपण करावा आपल्या या मुख्य व्यासपीठावर. अतिथी देव भव ही आपल्या भारताची परंपरा आणि मृणालताई बापूसाहेब कांबळे या नगरसेविका आहेत, ते उपस्थित आहेत. विकेट कीपर ट्रॅक खाली करा आणि चांगलं क्रिकेट खेळा ही नम्र विनंती, कारण ही स्पर्धा शिस्तीची आहे, स्पर्धा मोठी आहे. मृणालताई यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर होतोय. शुभेच्छाताई लायगुडे आणि प्रज्ञाताई फरतडे यांच्या शुभ हस्ते ही बायची उबदार शाल, त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण शिरकाल आपल्या स्मरणात राहावी त्याबद्दल आपला एक सन्मान इथे केला जातोय. खूप खूप धन्यवाद ताई, आपण या स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल रोहित लायगुडे, स्वराज पोकळे आणि त्यांच्या संपूर्ण PPL कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. सलग डॉट बॉलवर डॉट बॉल येत आहेत. रिव्ह्यू घेण्यात आलाय, बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. PPL म्हणजे हा फक्त आता खेळ राहिलेला नाहीये, हा आपला आणि आमचा सगळ्यांचा स्वाभिमान आहे. पुणे प्रीमियर लीग. खूप खूप धन्यवाद मृणालताई, आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. रोहितजी लायगुडे आणि स्वराज पोकळे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी हा निर्णय आलाय, त्याच्यामुळे हाई चेंडू निर्धाव आहे आणि निर्धाव चेंडूची सातत्याने सांगता होते, त्याच्यामुळे सध्या तरी अन्वी 11 हा संघ पिछाडीवर आहे. गुरुज पुणे वॉरियर्स हा संघ आघाडीवर आहे. पुल केला, हवेत आहे, गॅप मध्ये बॉल चालला, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा मिळताना दिसतील. चौकार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार, पोरं नाही ऐकणार. थँक्यू डीचे. काय माहोल बनलाय, असं वाटतंय की कॅरेबियन बेटामध्ये आपण आहोत, वेस्ट इंडिज मध्ये आहोत. अगदी तिथे असंच क्रिकेटचे सामने पाहिले जातात. मैदानाच्या जवळ बाहेर लगत भोपू वाजतात, शिट्ट्या वाजतात, टाळ्या वाजतात. आपण पुण्यात नाही आहोत असाच भास होतोय सध्या तरी. धायरीच्या या स्टार स्पोर्ट्स क्रीडांगणामध्ये आपण नाही आहोत असाच भास होतोय. ज्या पद्धतीने हा माहोल बनलाय, खरोखर कौतुक व्हायला पाहिजे सगळ्याच प्रेक्षकांचं. दर्दी आहेत म्हणून गर्दी आहे. परत जागेवर ठेवलंय, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. हा आता फक्त खेळ नाहीये, हा आपला स्वाभिमान आहे आणि नक्कीच जसं मी उल्लेख केला, हा आपला स्वाभिमान आहे. असं स्वाभिमानी व्यक्तिमत्व सचिन ढवळे सरांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा संघ खेळतोय सचिन ढवळे प्रहार 11. दरवर्षी क्रिकेटच्या हंगामात 2 स्पर्धा करणारं हे व्यक्तिमत्व आहे. प्रहार प्रीमियर लीगचे संस्थापक आणि प्रहार अकॅडमीचे सर्वेसर्वा. मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी ज्यांनी घडवले तसे सचिन ढवळे सरांचे इथे आगमन झालेलं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातला. सचिन ढवळे सर कालही इथे उपस्थित होते, आजही त्यांचा संघ खेळतोय. पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन असणार आहे त्यांचा संघ. समोर मारला फटका, कॅच इटचा कॉल, फिल्डर आहे. जयपने हा बॉलला थांबवलंय आणि आता इथे षटकाची समाप्ती होईल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा झाल्यात फक्त 10 या मॅच मध्ये. सचिन ढवळे सर, तुम्ही इथे यायच्या अगोदर या क्रिकेटच्या अकॅडमीतून एक मुलगा त्यांच्या वडिलांबरोबर चालला होता आणि जसं तुमच्या टीमच्या नावाची घोषणा कॉमेंटेटरने केली की सचिन ढवळे प्रहार 11 संघ खेळतोय, त्यावेळेला ते वडील त्या मुलाला बोलले की हे जे नाव ऐकतोय ना सचिन ढवळे, हा क्रिकेट प्रेमी माणूस आहे, भरपूर क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करत असतो आणि त्यांच्या बाजूला मीच गाडी पार्क करत होतो. त्याला ऐकून बरं वाटलं की लहान लहान मुलांपर्यंत माहिती आज पोहोचते की हे असं व्यक्तिमत्व आहे सचिन ढवळे जे प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून 2-2 स्पर्धा करतात दरवर्षी.
वन मॅन शो वन मॅन आर्मी म्हणून तुमच्या नावाची चर्चा आज इथपर्यंतही पोहोचते आणि लहान लहान मुलांपर्यंत त्यांचे वडील पोहोचवतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हो, हा बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. महेश भाऊ पोकळे, सदस्य काळ भैरव नाथ उत्सव समिती, रोहित भाऊंचे जवळचे मित्र आहेत. महेश भाऊ आपले सहर्ष स्वागत, सुस्वागतम. फिरवलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, उत्तुंग षटकार, 6 धावा. होणार पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा होणार, राडा होणार, पोरं नाही ऐकणार, राडा होणार, पोरं नाही ऐकणार, राडा होणार. थँक्यू. राडा होणार, पोरं नाही ऐकणार, आम्ही टप्पे वगैरे बघत नाही, आला की गेला बाहेर. हा मंथन आहे. आयोजकात देखील आणखीन एक मंथन, चपाट मधून बॉल सीमा पार, षटकार. लय जिगरबाज हे आमचे प्लेयर, गडी चमकवून टाकणार. थँक्यू डीजे. पहा कशी चिमुकली आनंद घेते या क्रिकेटच्या स्पर्धेचा. मंथनही सांगतोय, भावा क्रिकेट आपल्यासाठी आणि आपण फक्त क्रिकेटसाठी, आणि म्हणून तर ही क्रिकेटची स्पर्धा चर्चेत आली आहे. राडा केलाय सध्या तरी मंथनने, चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये, 6 धावा, एक षटकार स्क्वेअर लेगला उडवला. टीमची धावसंख्या 23, 93च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज रोहितच्या विरुद्ध आक्रमण. पाहूया धावा चेस होतील का. हा बॉल सोडून दिलाय आणि पंच सांगतायत हा डॉट बॉल आहे. अजूनही ती मागणी होते बॅटरकडून, स्पष्ट नकार पंचांकडून, आणि रिव्ह्यू नाहीये, लॉस्ट आहे तो. शफल झाला, परत उडवलाय बॉल डाऊन दी ग्राउंड, बरोबर समोर, आणि तिथे तो प्रयत्नही झालाय. पाहूया निर्णय काय येतोय पंचांचा. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न. अंपायर 2 रन आहेत ना, की एक रन. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली जैद कडून. परत एक वेळा तयार गोलंदाज. शॉर्ट बॉल होता, पुल केला हवेत, फिल्डर तैनात आहे, कॅच ड्रॉप आणि बॉल 2 टप्पे घेत शेवटी बॉलने ओलांडली आहे बाउंड्रीची वेस. गोलंदाजाचा निघतोय फेस, चौकार. चार धावा आल्या त्या चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या 28, धावा पाहिजेत त्या कशाही होत, करणच्या नावात रन आहेत, करावे लागतील, परंतु इथे टायमिंग फसत आहे. एकच धाव इथे मिळताना दिसेल. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय, पंचांचा तसा इशारा होतोय बॅटिंग पॉवर प्लेचा. 12 चेंडू मध्ये 65 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 65 धावा. मागच्या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 51 पाहिजे होत्या, संघ पराभूत झाला. आता 12 चेंडू मध्ये 65 धावा करायचे आहेत अन्वी 11ला, गुरुज पुणे वॉरियर्सच्या विरुद्ध. परंतु खरोखर कौतुक व्हायला पाहिजे रोहित भाऊ लायगुडे तुमचं, कारण तुम्ही असं व्यक्तिमत्व आहात जसं मी सचिन ढवळे सरांचा उल्लेख करतो आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये करतो, आता तुमच्या नावाचा उल्लेख होईल. कारण ज्या पद्धतीने तुम्ही आयोजन करताय, निस्वार्थ सेवा या क्रिकेटची, हाफ पिच क्रिकेटची तुम्ही करताय. लहानपणी गावात एखाद्या शेतात रस्त्यावर खेळलेलं क्रिकेट तुम्ही एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलात, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आज एका बाजूला IPL सुरू आहे आणि ही स्पर्धा त्याहीपेक्षा काही कमी नाही आपल्यासाठी, कारण आपण सामान्य कुटुंबात जन्माला आलेली मंडळी आहोत, मुलं आहोत. प्रत्येक वेळेला आपले आई वडील आपल्यासाठी लेदर बॉल क्रिकेटचं किट घेऊन येऊ शकतात किंवा ते घेऊन देऊ शकतात, अशी परिस्थिती आपली सगळ्यांची नसते. परंतु याही स्पर्धेच्या माध्यमातून आपण तो आनंद लुटतोय. आणि रोहित भाऊ तुमचं कौतुक व्हायला पाहिजे, मुख्य आयोजक म्हणून स्वराज पोकळे आणि त्यांची संपूर्ण टीम
खरोखर चांगलं आयोजन करतायत दुसऱ्या पर्वात. कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. विकी थोरात, मी म्हटलं होतं मगाशीच बद्दल मोठं नाव आहे विकी थोरात, चर्चा असते या खेळाडूची. कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही लढाई आहे, समोर कर्णधार आहे. परत एक वेळा स्क्वेअर कटचा प्रयत्न आहे, पॉइंटला फिल्डर आहे, तोपर्यंत एक सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि सध्या वरचढ आहे विकी थोरात. गाडी एकदम पुणे प्रीमियर लीग मध्ये जोरात. नाव आहे भाऊ आपलं विकी थोरात. खतरनाक खेळ त्याने केलाय, जलवा आहे विकी थोरातचा. अर्धशतकही ठोकलं. आणि त्यातल्या त्यात गोलंदाजी चांगली आहे आणि म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेटचं वेळ ज्याला लागलं ते त्याला समजलं. क्रिकेट वेळी जनता आहे, आपण क्रिकेट प्रेमी आहोत, आपण क्रिकेट या खेळाचे निस्सीम चाहते आहोत. पुणे प्रीमियर लीग सीझन 2 पुणे जिल्ह्यात रंगतोय क्रिकेटचा महासंग्राम. हाफ पिच क्रिकेट ची स्पर्धा. आणखीन एक निर्धाव चेंडू, 1,25,555. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 75,555, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 50,555 आणि चतुर्थ पारितोषिक क्लीन बोल्ड 35,555. विजेत्या आणि उपविजेत्या संघ मालकाला 2 बाईक देखील इथे दिल्या जाणार आहेत. 2 इलेक्ट्रिक स्कूटी देखील दिल्या जाणार आहेत विजेत्या आणि उपविजेत्या संघ मालकाला. म्हणजेच काय, कोणीच नाराज नाहीये. आमचे संघ मालकही खुश होतील. विजेता आणि उपविजेता, त्यातल्या त्यात या क्रिकेटपटूंसाठी 1.25 लाख रुपयाचं ऑलमोस्ट पारितोषिक आहे. पहिलं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 75,555, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 55,555 आणि 35,555 चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. 16 टीम, 240 खेळाडू, वेध लागलेले असतात. ही प्रीमियर लीग कधी येते आणि त्याचमुळे चर्चा आहे. आणि या क्रिकेटच्या खेळाला जर कोणी एक ग्लॅमर देतो तर तो असतो रील एडिटर. आणि त्याच्यासाठी मी कौतुक करेन नरेश एडिटसन, नरेश चौधरी यांचं, जे या क्रिकेटच्या खेळाला वेगळ्या उंचीवर घेऊन जात असतात. वेगवेगळ्या खेळाडूंच्या रील्स बनवणं, त्यांना वेगवेगळे इफेक्ट्स देणं, या खेळाडूंना क्रिकेटच्या पटलावर घेऊन जाणं, हे काम नरेश चौधरी अतिशय शिताफीने करतायत. आणि म्हणूनच क्रिकेट हा खेळ आज जगभरात पोहोचतो, त्याचं कारण आहे आमचे सगळेच एडिटर. दिवस रात्र मेहनत घेतात, प्रत्येक रील्स एडिट करतात, प्रत्येक इफेक्टवर, प्रत्येक गोष्टीवर. आणि म्हणूनच मग आपले खेळाडू, जे तळागाळातले खेळाडू आहेत, ते होतात फेमस इंस्टाग्रामवर किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर. आणि त्याचमुळे नरेश चौधरी आणि नरेश एडिटचं कौतुक व्हायला पाहिजे. थँक्यू नरेश. धावा झाल्या 30. या मॅच मध्ये पूर्णपणे वरचढ आहे संघ गुरुज पुणे वॉरियर्स. बॅकफुटला चाललाय फलंदाजी करणारा संघ अन्वी 11. खरं अर्धशतकच आलं पहिल्या डावात. तोडफोड बॅटिंग, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपिंग अतिशय चांगली आहे. व्हाईट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. आणि विकी थोरातने सांगितलं, मला फक्त तोडफोड आणि मारामारीच पटते क्रिकेटची. उलटा फटका हवेत आहे, टायमिंग चांगलं आहे, बॉलला उडवलंय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पोरं नाही ऐकणार रे, राडा होणार. पोरं नाही ऐकणार रे, राडा होणार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नसत्यात ऐकत. परत एक वेळा धमाका. थर्ड मॅनला उलटा फटका, बॉल सीमारेषा पलीकडे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 44 आहे. फटके थोडेसे अगोदर यायला पाहिजे होते, मग आली असती मजा या क्रिकेटच्या मॅचची. परंतु अजूनही काही प्रेक्षकही ऐकत नाहीये. त्यांना माहिती आहे इथे राडा होणार, पोरं नाही ऐकणार. आपल्या कुटुंबातील मुलांना ते हक्काचं व्यासपीठ मिळतंय, हीच तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी कौतुक व्हायला पाहिजे रोहित भाऊ लायगुडे यांचं. उद्योग क्षेत्रात ते हळूहळू भरारी घेतात, परंतु क्रिकेटवरचं प्रेम
त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतं. मगाशी ज्यावेळेला मी आलो त्यांच्याशी चर्चा करत होतो ते सांगत होते, सर आपण गावात क्रिकेट खेळलोय, आपण रोडवर क्रिकेट खेळलोय, आपण शेतात क्रिकेट खेळलोय, परंतु मला हाफ पिच खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला हे व्यासपीठ मिळवून द्यायचं आहे. त्यांना कुठेतरी या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आणायचं आहे आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. ओ खेचलाय बॉल माउंट लाईनच्या बाहेर, लॉंग लेगला सिक्सर. थँक्यू. याच्यानंतरचा सामना आहे सचिन ढवळे प्रहार 11 त्यांच्या विरोधात खेळणार आहेत गुरुज पुणे वॉरियर्स. त्याच्यामुळे विकी थोरात जसा सामना संपेल लगेच टॉस साठी यायचंय. नो बॉलचा निर्णय. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 51. पहिलेच उलटा थांबलाय परंतु खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सामना समाप्तीच्या मार्गावर. हा सामना इथे संपलाय, सामना इथे जिंकलाय गुरुज पुणे वॉरियर्सने. मृणालताई यांचं देखील इथे आगमन झालं होतं. जे संघ मालक त्यांच्याकडे पाहिले जाते गुरुज पुणे वॉरियर्स साठी आणि या मॅचचा आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मला असं तरी वाटतंय की विकी थोरात असावा. तरी थोड्याच वेळात कन्फर्मेशन होईल परंतु टॉस साठी यायचंय विकी आणि सचिन ढवळे प्रहार 11 या टीमचे कॅप्टन.